नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर तो ट्विस्ट काय आहे ते आपण आता बघूया. तर इथे अर्जुन आता ऑफिसमधून येतो. त्याला सायली कुठेही दिसत नाही. तो सगळ्या रूममध्ये सायलीला इकडे-तिकडे शोधत असतो. हाका मारत असतो, "मिसेस सायली कुठे आहात तुम्ही?" पण सायली बाहेर यायला काही तयार नसते. कारण सायली आता अर्जुनला सरप्राईज देत असते. पण तिने जे काही सरप्राईज ठरवलेलं असतं ते तिला पूर्ण कसं करायचं या विचारात ती दाराच्या पाठीमागे उभी असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, "मिसेस सायली तुम्ही कुठे आहात?" तेव्हा सायली हळूच म्हणते, की "सर मी इकडे आहे." तर इथे आता सायलीने एक वन पीस घातलेला असतो, शॉर्ट वन पीस. तो बघितल्यानंतर अर्जुन तिच्याकडे बघतो आणि हसायला लागतो. तेव्हा सायली म्हणते, "सर मी कशी दिसते?" तेव्हा इथे सायलीने एक वन पीस घातलेला असतो, तो सुद्धा शॉर्ट असतो आणि तिने हीलसुद्धा घातलेले असतात. त्या हीलमध्ये सायलीला चालतासुद्धा येत नसतं आणि त्या शॉर्ट ड्रेसमध्ये ती खूपच जास्त अनकम्फर्टेबलसुद्धा झालेली असते. पण तरीसुद्धा हे सगळं तिने अर्जुनसाठी केलेलं असतं आणि सायलीने मेकअपसुद्धा खूपच जास्त ओव्हर केलेला असतो. ते सगळं बघितल्यानंतर अर्जुन तिला हसायला लागतो. तेव्हा इथे सायलीला खूप जास्त ऑकवर्ड होतं आणि तिला वाईटसुद्धा वाटतं. ती म्हणते, "सर काय झालं? मी छान दिसत नाही आहे का? मी हे सगळं घातलं आहे त्यामुळे मी मूर्ख वाटते का?" तेव्हा इथे सायलीला वाईट वाटतं. ती निघून जाणार तेवढ्यातच अर्जुन तिचा हात पकडतो आणि आता अर्जुन तिचं कौतुकसुद्धा करतो. त्यानंतर इथे सायली आता अर्जुनला प्रपोज करते. त्याला प्रपोज केल्यानंतर अर्जुनला खूपच जास्त आनंद होतो. पण आता अचानक असं काय घडतं ज्यामुळे सायली अर्जुनला प्रपोज करते? त्याच्यासाठी तिने वन पीससुद्धा घातलेला आहे. कधी हील न घालणारी मुलगी तिने हीलसुद्धा घातलेली आहे. हे सगळं सायली कशासाठी करते? अर्जुनला ती इम्प्रेस का करते? हे आपण आता सविस्तरपणे बघणार आहोत. तर इथे गुढीपाडवा असल्यामुळे आता सुभेदारांच्या इथे गुढी उभारण्याचं काम चालू असतं. सगळेजण आता एकत्र येऊन इथे गुढी उभारत असतात. तेव्हा सायलीसुद्धा तिथे येते. सायली खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो आणि त्यानंतर अर्जुन सगळ्यांना म्हणतो, की "माझी महत्त्वाची क्लायंट येणार आहे. सगळं काही तिच्या आवडीनिवडीनुसार होऊ दे. त्या आल्यानंतर ब्लॅक कॉफी करायची आहे," असं सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असतो. तेवढ्यातच त्याची क्लायंट म्हणजे त्याची मैत्रीण ही मानसी आलेली असते. तेव्हा अर्जुन जातो आणि आपल्या जिवलग मैत्रिणीला इथे आता मिठीसुद्धा मारतो. तेव्हा अर्जुन त्या दोघांना एवढं असं एकत्र बघून ते सुद्धा एवढं कम्फर्टेबल तिला खूपच जास्त जेलसी होते. ती म्हणते, की "ही मन्या कोण आहे? ही मानसी ही कुठून आली आहे?" त्यानंतर मानसी आता म्हणत असते, की "USA मी तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त मिस करत होते." त्यानंतर ती अर्जुनचा कान वगैरे पिळत असते. ती म्हणत असते, की "अर्जुन तुला जसं वाटतंय ना तसं काहीच नाही आहे. माझं अजून लग्न झालेलं नाही आहे आणि माझा कुणी अजून बॉयफ्रेंडसुद्धा नाही आहे." तेव्हा इथे सायलीला खूप जास्त राग येत असतो. तिचा आता गैरसमज झालेला असतो. तिला वाटत असतं, की अर्जुन सर या मुलीबरोबर एवढे कम्फर्टेबल कसे काय आहेत? एवढे फ्रँकली कसे काय आहेत? आणि घरातल्या लोकांनासुद्धा एवढं चांगलं कसं काय ओळखते? आणि त्यानंतर इथे सायली जेलस होते कारण अर्जुन तिची ओळखसुद्धा मानसीबरोबर करून देत नाही, की ही माझी बायको आहे वगैरे, वगैरे. तेव्हा इथे सायलीला खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतर अस्मिता म्हणत असते, की "मानसी आधीपेक्षाही जास्त खूपच जास्त हॉट दिसते ना, खूपच जास्त मॉडल झाली आहे." तेव्हा इथे सायली म्हणत असते, की तिच्याबरोबर जाऊन आता स्टडीमध्ये बसलेत. जे झालंय ते जेवून घ्यायचं ना. तिला ब्लॅक कॉफी आवडते म्हणून यांनासुद्धा आता ब्लॅक कॉफी हवी आहे. नाहीतर एरवी तर हे दुधाचीच कॉफी पितात ना. तेव्हा इथे सायली आता खूप जेलस होत असते. ती म्हणत असते, "कशाला आली ही मान्या इथे? आणि काय तर म्हणे जिवलग मैत्रीण." तेव्हा इथे आता अर्जुनने कॉफी आणायला सांगितलेली असते. तेव्हा सायली कॉफी तर घेऊन येते, पण ती मुद्दामून आता मानसीच्या ड्रेसवरती ती ब्लॅक कॉफी सांडवते. तेव्हा मानसी खूपच जास्त पॅनिक होते. तेव्हा इथे अर्जुन तिचा ड्रेससुद्धा साफ करायला जातो. तेव्हा ती अर्जुनच्याच खांद्यावरती हात ठेवून उभी राहिलेली असते. तर इथे आता सायलीने तिच्या ड्रेसवरती मुद्दामून कॉफी सांडवलेली असते. हे काही खरं नसतं. ते सायलीने बघितलेलं स्वप्न असतं. आता सायली पूर्णपणे स्वप्नातच असते. ती कॉफी घेऊन स्टडीमध्ये उभी राहिलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, की "सायली हे काय करतेस तू? मगापासून इथे कधीपासून कॉफी घेऊन उभीच आहेस? अगं तू आमच्यासाठी आणली आहेस ना, मग ट्रे इथे ठेव आणि जा ना तू तुझं जाऊन काम कर." तेव्हा इथे आता सायली खूप जास्त नाराज झालेली असते. तिला असं वाटत असतं, की आता मानसी आली आहे तर सर मला पूर्णपणे इग्नोर करतायत. तेव्हा इथे सायली आता विचार करत असते, की सरांना काय वाटतंय? म्हणजे मानसी त्यांना खरोखर आवडत असेल का? कॉलेजपासूनची मैत्रीण आहे, त्यामध्ये घरातल्या लोकांबरोबर सुद्धा किती छान वागते. सगळ्यांना ती आवडते. सगळ्यांबरोबर किती प्रेमाने बोलत होती.
तेव्हा सायली म्हणते, आमच्या लग्नाला आता 1 वर्ष संपत येणार आहे. त्यानंतर अर्जुन सर माझ्याबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मोडून मानसीबरोबर लग्न करतील का? असं स्वप्न आता ती बघत असते. इथे आता अर्जुनचं आणि मानसीचं लग्न होतंय, मंगलाष्टका बोलल्या जात आहेत. त्यानंतर इथे सगळेजण घरातले सुद्धा खूप जास्त खुश आहेत आणि सायली एका बाजूला उभी राहून खूप जास्त रडतीये. असं स्वप्न ती बघत असते. इथे अर्जुन आणि मानसी दोघंजण एकमेकांना हार घालतायत, दोघं एकमेकांबरोबर लग्न करतायत. सायलीला वाटत असतं की आता अर्जुन तिला सोडून मानसीबरोबर लग्न करेल, कारण ते दोघंजण एकमेकांबरोबर खूपच जास्त छान वागतायत असं तिला वाटत असतं. तेव्हा सायली आता खूप जास्त रडत असते आणि रडत असतानाच तिला आवाज येतो. मानसी म्हणत असते अर्जुनला, काय रे अर्जुन, कॉलेजमध्ये असताना माझ्यासारख्या हॉट मुलींच्या मागे मागे फिरायचास, त्यांच्याकडे जास्त बघायचास आणि लग्न एका साध्या मुलीबरोबर का केलंस? लग्नसुद्धा माझ्यासारख्या हॉट मुलीबरोबरच करायला हवं होतंस ना तू. तुझी चॉईस खूपच जास्त बदलली आहे. मला वाटलंसुद्धा नव्हतं की तू एवढ्या साध्या सरळ मुलीबरोबर लग्न करशील. अरे ती नेहमी साडीच नेसते का? ते असे कपडेसुद्धा घालत नाही. तुला तर अशा काकूबाई टाईप्स मुली तर आवडत नव्हत्या ना? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अगं मानसी गप्प बस तू. उगाच सायलीने ऐकलं तर तिला वाईट वाटेल, तिला राग येईल. आणि तसंही मला अजूनही हॉट मुली आवडतात. तुला कोण म्हणालं की मला हॉट मुली नाही आवडत म्हणून? तेव्हा इथे आता अर्जुन असं बोलल्यानंतर सायली त्याचं बोलणं ऐकते आणि तिला खूपच जास्त टेन्शन येतं. तिला असं वाटतं, म्हणजे सरांना माझ्यासारख्या मुली आवडत नाही का? म्हणजे मी सुद्धा सरांना आवडत नसेल. मग आता काय करू मी? तेव्हा इथे सायली मनामध्ये विचार करते, नाही, सरांना आता हॉट मुली आवडतात. त्यांना असे शॉर्ट कपडे घातलेल्या, हील घातलेल्या मुली आवडतात. मी तर काय नेहमी ड्रेस किंवा साडीतच असते. सरांना माझ्यासारख्या मुली आवडत नाही. त्यांची मैत्रीण म्हणत होती ना, कॉलेजमध्ये असताना सर फक्त हॉट मुलींकडेच बघायचे. मग मी सुद्धा आता सरांना आवडण्यासाठी मला सुद्धा तसेच कपडे घालावे लागतील का? नाही, अर्जुन सरांना मी आवडायलाच हवे आणि त्यासाठी मी त्या मुलींसारखी व्हायला सुद्धा तयार आहे. मी सुद्धा मानसीसारखे आता वन पीस वगैरे घालेन. त्यानंतर इथे अर्जुन आता ऑफिसमधून जेव्हा घरी येतो तेव्हा तो सायलीला रूमभर शोधत असतो. सायली त्याला दिसत नाही. तो म्हणतो, मिसेस सायली कुठे आहात तुम्ही? तेव्हा सायली म्हणते, सर मी इथे आहे. आणि तिने एक शॉर्ट ड्रेस घातलेला असतो, तो सुद्धा वन पीस. तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो. तिला हीलमध्ये चालता येत नसतं तरीसुद्धा तिने हील घातलेली असते. मेकअपसुद्धा खूप जास्त केलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन सायलीकडे बघतच राहतो. सायली जेव्हा चालत असते तेव्हा तिला ऑकवर्ड होत असतं. ती ड्रेससुद्धा खेचत असते. हिलमध्ये तिचा पाय मुरगळत असतो. तरीसुद्धा हे सगळं तिने अर्जुनसाठी केलेलं असतं, कारण त्याला हॉट मुली आवडतात म्हणून. पण इथे अर्जुनला ते काही कळत नाही. तो सायलीकडे बघतो आणि जोरात हसायला लागतो. तेव्हा सायली म्हणते, सर काय झालं? मी खूप मूर्ख दिसते का तुम्हाला? म्हणजे मी जोकर वगैरे वाटते की काय? तुम्ही हसताय का? तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली हे सगळं काय आहे? तेव्हा सायली म्हणते, सर तुमची मैत्रीण म्हणत होती ना की तुम्हाला अशा हॉट मुली आवडतात. तुम्हाला साड्या वगैरे नेसलेल्या आवडत नाही. तुम्हाला असे वन पीस, शॉर्ट वगैरे घातलेले आवडतात ना मुली, आणि हील घातलेल्या मुली आवडतात. मेकअपसुद्धा जास्त केलेला आवडतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की हे कुणी सांगितलं तुम्हाला आणि हे तुम्ही काय करून घेतले स्वतःची अवस्था? तेव्हा इथे सायलीला वाईट वाटतं आणि ती खूपच जास्त नाराज होते आणि तिथून जात असते. तेव्हा अर्जुन आता सायलीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की मिसेस सायली हे सगळं काय आहे? तुम्हाला कुणी स्वतःला बदलायला सांगितलंय? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही जशा आहात ना तशा खूप छान आहात. तुम्ही बेस्ट आहात. तुम्ही कधीच कुणासारख्या बनायला जाऊ नका, कारण तुम्ही स्वतःमध्येच खूप जास्त छान आहात. तुम्हाला माहिती आहे तुम्ही एवढे छान आहात ना की कुणीही तुमच्या सहजच प्रेमात पडेल. तेव्हा इथे सायलीला खूपच जास्त छान वाटतं. ते म्हणते, खरंच सर? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाहीतर काय, तुम्ही किती सुंदर आहात ना ते मला विचारा. अहो तुम्ही इतक्या सुंदर आहात, तुमचा स्वभाव इतका छान आहे. तुम्ही सगळ्यांबरोबर हसून खेळून राहता, सगळ्यांवरती प्रेम करता. तुम्ही काय दुसऱ्या मुलींसारख्या मॉडेल बनायला जात आहे? काही मुली तर तुमच्यासारख्या बनणं पसंत करतील, तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तुम्ही जशा आहात ना तसे छान आहात. तुमच्यावरती कितीतरी लोक सहज प्रेम करतील. तेव्हा इथे सायली म्हणते, आणि सर तुम्ही? तेव्हा अर्जुन आता बाहेर जात असताना तो तिथेच उभा राहतो आणि जेव्हा सायली त्याला म्हणते की सर तुम्ही माझ्या प्रेमात पडाल का? तेव्हा इथे सायली असं म्हणाल्यानंतर अर्जुन तर खूपच जास्त आश्चर्यचकित होतो. तिने आता इनडायरेक्टली अर्जुनला प्रपोजच केलेलं असतं. म्हणजे तुम्ही माझ्या प्रेमात पडाल का? अशी मी खरंच आहे का? असं ती विचारते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघत राहतो. काय उत्तर द्यावं त्याला काहीच कळत नाही. पण इथे आता सायलीने प्रपोज केलेलं असतं आणि आता अर्जुन तिचं हे प्रपोजल एक्सेप्ट तर करणारच असतो, कारण त्यालासुद्धा सायली ही आवडतच असते. पण आता येणाऱ्या भागामध्ये सायली अर्जुनला डायरेक्टली प्रपोज करेल की तिच्या आधी अर्जुनच तिला प्रपोज करेल, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे.